विरोधकांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना घेरलंय। राज ठाकरेंनी विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं म्हणत स्वबळाचा नारा दिला। दरम्यान त्यांच्या नाऱ्यानंतर विरोधकांनी मात्र त्यांच्यावर निशाणा साधलाय। पाहूया। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे। आम्ही 200 ते 225 ते 250 जागा लढवणार म्हटल्यावर यांची हातभर फाटलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देत मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत। दरम्यान यानंतर विरोधकांनी राज ठाकरेंना टार्गेट करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवरून धारेवर धरलंय। तर राऊतांच्या टीकेनंतर मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। एक पार्टी लोकसभा में क्या बोलते हैं, अनकंडीशनल बिना शर्त सपोर्ट मोदी जी को करती है, वही पार्टी विधानसभा में 1 महीना में हम क्या सभी सीटें लड़ेंगे, किसी को मदद करना चाहते हैं। आमचं मराठी माणसावर प्रेम आहे की नाही आहे ह्याचं सर्टिफिकेट काय संजय राऊत देणार? आणि संजय राऊतला कोणी अधिकार दिला आमचं सर्टिफिकेट द्यायचं? संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? मुळात असं झालंय की आम्ही 200 ते 225 ते 250 जागा लढवणार म्हटल्यावर यांची हातभर फाटलेली आहे। राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे महायुतीसोबत निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय। मात्र राज ठाकरेंशी बोलणी करून त्यांचं मतपरिवर्तन होईल अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकरांकडून देण्यात आलेली आहे। प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो, पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते। आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता। यावेळेला त्यांचे आणि शिंदेसाहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत। मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं। दीपक केसरकरला हे स्वप्न पाहायला हरकत नाही। मुळात दीपक केसरकरलाच महायुतीत काय अधिकार आहेत ह्याचं थोडं संशोधन करावं लागेल। त्याच्यामुळं महायुतीत ते आणू म्हणलं असलं तरी काही राज ठाकरे यांच्या काही आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि राज ठाकरेंची गरज जर त्यांना वाटत असेल तर याचा अर्थ राज ठाकरे सध्या राईट ट्रॅकवर चालू आहेत असं मला वाटतं। राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी प्रचार सभाही घेतली होती। मात्र त्याच नारायण राणेंनी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर टोला लगावला। राज ठाकरे चुनाव लड़ रहा है, सीटें कितनी वो बोल रहा है 200 के ऊपर होगी। यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक रहने देना, देखो ये चेंज होते जाएगा, सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा, कभी एडजस्टमेंट हो जाएंगी, बहुत कुछ बदलाव हो सकता है। राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार, सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला होता। दरम्यान यानंतर जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। लाडके भाऊ आणि लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर ते झालं नसतं ना। आधी स्वतःच्या घरात बघा काय चालू आहे, मग दुसऱ्याच्या घरात डोकवा ना। स्वतःचं घर सांभाळा ना, दुसऱ्याच्या घरात कशाला बघता जाऊन? तुम्हाला ते कलाकार आहे ते माहीत नाही का? ते चांगले व्यंगचित्रकार आहेत माहीत आहे ना? त्यांच्यातला कलाकार जिवंत आहे की नाही? हे दर महिन्याने एक भूमिका करतात, पटकथाही लिहितात आणि अभिनयही करतात। आता नवीन अभिनयात ते आलेत, मैं अकेला ही लढूंगा, आता पिक्चर काढतील मैं अकेला ही लढूंगा।
राज ठाकरेंनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर विरोधकांनी मात्र मनसेला घेरले. मनसेचा स्वबळाचा नारा हा भाजपच्या मदतीसाठी असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.